शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्याशी जोडले जात आहेत। रविकांतजी, स्वागत आहे तुमचं। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बच्चू कडूंचं आंदोलन सुरू आहे। कोर्टाने आंदोलनाचं स्थळ रिकामं करण्याचे आदेश दिलेत, मात्र बच्चू कडू माघार घ्यायला तयार नाहीये। शेतकरी आक्रमक झाले, तुमची भूमिका काय आहे? नाही, न्यायालयाचा आम्ही कायमच आदर करत आलेलो आहे, किंबहुना करतो। परंतु शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत पण न्यायालयाने अशी सुमोटो याचिका दाखल करून घेतली तर शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो। म्हणजे हक्क मागणं की संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे, तो आमचा अधिकार आहे। न्याय मागणं, हक्कासाठी रस्त्यावर उतरणं, तो आमचा अधिकार आहे। एका बाजूला रोज 10 ते 12 शेतकरी आत्महत्या करतायत। या आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेले खून आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर सरकारला जाग येईल? सरकार न्यायालयाच्या आडून वार करण्याचा प्रयत्न करत आहे। सरकारला थेट लढण्याची हिंमत नाही, म्हणून न्यायालयाचा आसरा घेऊन सरकार अशा पद्धतीनं आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करते। हे तर काल आम्ही सांगितलंच होतं की असा प्रयोग होणार आहे। हा सरकारच्या एका कटाचा भाग आहे असं मला वाटतं। आणि जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनता जे सांगेल ते आम्ही करू। सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आंदोलन आहे। शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सोयाबीन कापसातला भाव फरक, सगळ्या शेतीमालाच्या भावाचा डिफरन्स देणं आणि मच्छीमार असतील, मेंढपाळ असतील यांच्या हक्कासाठीचा हा लढा आहे। त्यामुळे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई जारी राहील। रविकांतजी, मात्र सरकारच्या वतीनं शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र त्या निमंत्रणाचा स्वीकार सुद्धा बच्चू कडूंनी केला नाही, एकंदरीत शेतकरी नेत्यांनी केला नाही। नाही, काल चर्चेचं निमंत्रण आलं होतं, पण काल आम्ही वर्धा ते नागपूर या प्रवासामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढलेला होता। त्यामुळे काल तर शक्यच नव्हतं। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये आंदोलनं सुरू आहेत। बरं, पण याच्या आधी का नाही बैठक बोलवली? आंदोलनाच्या दिवशीच का बैठक बोलवली? म्हणजे आम्हाला आता आज चर्चेचं निमंत्रण आलं तर आम्ही सांगितलं आमची चर्चेसाठी आमची पण तयारी आहे, काय हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।